कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ वैशालीताई देशमुख, उद्घाटक सौ संगीता जाधव, कार्यक्रमाच्या व्यायामात हा जागतिक महिला दिन म्हणून तेव्हापासून साजरा केला जातो. ह्याविषयी ऐकायचे आहे. 21व्या शतकात माणुसकीची विरुद्ध अन्नदान कार्य असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मी सहज यूट्यूब स्क्रोल करत होते आणि मुलगा वैशालीचं भाषण वाचतो. मला ना माहिती नव्हती याच्या मग मी ते बघितलं. मग एक भाषण ऐकलं, 2 भाषण ऐकले, 3 भाषण ऐकले. म्हटलं काय व्यवस्थित स्त्री काय बोलते, म्हणजे तेव्हाच इंटरेस्ट झाले. म्हणजे कधीतरी यांच्यासोबत आपण त्याचं थीम लागली आणि ती आपल्याला कळतच नाही, कारण आपण स्वतःची व्हॅल्यूज करत नाही. आपण पुढे गेले किती एक लिमिट असेल ना तुमची, त्या बॅरियरच्या पुढे गेलात का, किंवा गेलाही असं होती, देश जिंकत होते. पण आता आपल्याला काय करायचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेक्नॉलॉजी हे सगळं शिकावं लागेल. आणि मला वाटतं प्रत्येकीला हे आलं पाहिजे, प्रत्येकीने हे केलंही पाहिजे. तर साधी गोष्ट, फरक इतकाच, खुदा की इबादत सी है कुरान की आयत सी.
गीता का हर श्लोक तुझसे पूरा है, तो रामायण की सीता सी है। धरती की स्थिरता तुझ में है, था तुझ में सागर सी है। सृष्टि का प्रारंभ तुझसे है, शक्ति आकाश अनंत सी। तू संहार है हर पाप का है, तू राधा के निश्चल प्रीत सी है। सीता की पवित्रता तुझ में है, तू काली के क्रोध सी है। सब सत नमन नारी तुझको है, जन्म मृत्यु का सार तुझ में, तू संपूर्ण ब्रह्मांड सी। जय 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 शिवराय। हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित सन्माननीय संगीताताई जाधव, संचालिका युवक मंडळ सर आदरणीय वैशालीताई संजय देशमुख, सचिव दुर्गामाता बहुउद्देशीय क्रीडा शिक्षण संस्था दिग्रस शुभांगीताई पाटपट्टे, विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, ज्युनियर लेक्चर, त्याचबरोबर आपल्या देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्ष सन्माननीय रुपालीताई सूर्यवंशी, मनीषाताई जोगदार, जहांगीर सक्षमीकरणाचा प्रवास आपल्या उद्घाटनीय भाषणामध्ये त्यांना चांगलं बोलल्या। प्रास्ताविकेमध्ये सुद्धा आपल्या रुपालीताईंची भूमिका अत्यंत चांगली मांडलेली आहे। आणि जागतिक महिला दिन साजरा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण का महिला दिन साजरा करतो, युरोन कधी डिक्लेअर केला हे आपल्या प्रास्ताविकेमध्ये रुपालीताईंनी सांगितलेलं आहे। पण मी त्याचे थोडं अगोदरच तुम्हाला यासाठी सांगते की महिला दिन ही संकल्पना का यावी वाटली, का आली, आणि आज रोजी महिला दिन साजरा करत असताना आपण ज्या पद्धतीनं साजरा करतोय किंवा माझ्या शहरात ज्या पद्धतीनं साजरा होतोय, सगळीकडे म्हणजे महिला दिवसाला काय होतं, सगळे पुरुष आपल्याला शुभेच्छा देतात। हॅपी विमेन्स डे, हॅपी विमेन्स डे, नाही का, व्हेरी हॅपी, व्हेरी मोडा असल्यासारखं अगदी आनंदानं छान छान साड्या घालायच्या, तरुण पोरी आमच्या बुलेटवर बसल्या आणि त्यांना, आणि मग गॉगल बिगल लावायचा, त्यांचा साडी घालायचं, चंद्रकोर लावायची आणि मस्त पाईप रनिंग करायचे, हॅपी विमेन्स डे, हॅपी विमेन्स डे। इज दिस अ विमेन्स डे? हा स्त्री दिन किंवा महिला दिन आहे का, किंवा असा तो असावा का, ही फक्त सेलिब्रेशन, आपण नटणं खटणं मुरडणं, आपले फोटो टाकणं, विश करणं, एवढाच महिला दिन आहे का? तर मुळात जागतिक महिला दिन आकारालाच का आला? तर जगामध्ये अगदी ज्या राष्ट्रांना आपण प्रगत राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्रांमध्ये सुद्धा मताचा हक्क स्त्रियांना नव्हता, आणि टॅक्स भरणाऱ्या पुरुषांना जो मताचा हक्क दिला जात होता, तर त्या ज्या टॅक्स भरणाऱ्या स्त्रिया होत्या, मिस मेली सारखी इंग्लंडची स्त्री, तिनं मागणी केली की
1975ला युनो जे महिला राष्ट्र वर्ष घोषित केलेलं होतं, भारतानं तर महिला दशक सेलिब्रेट केलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा महिलांची कामं, घरकामं, त्यांचं स्टेटस, त्यांचं म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर मधलं काम, या सगळ्या गोष्टीवरती भारतानं तिथून पुढे काम सुरू केलेलं आहे. आणि आपल्याकडे सुद्धा उमा चक्रवर्ती सारख्या किंवा शर्मिला रेड्डी सारख्या स्त्रीवादी आपल्याला झालेल्या दिसून येतात. हा महिला दिनाचा इतिहास. मग महिला दिन साजरा करण्यापाठीमागची भूमिका काय आहे की स्त्री म्हणून मी माणूस आहे का. त्यांनी देवीचा सुद्धा उल्लेख केला. मी तुम्हाला देवीचं 2च मिनिटात एक उदाहरण देते. भारतामध्ये पुरुष देवतांपेक्षा स्त्री देवतांची मंदिरं सगळ्यात जास्ती आहेत. का असावीत बरं? आमच्याकडे पुरुष देव किती आहेत तुम्ही मोजा, आणि देव्या किती आहेत तुम्ही मोजा. कोण जास्त आहे? देव्या जास्त आहे. मग देवी या शब्दाचा अर्थ काय? मुळात देवी हा शब्द आला कुठून? आता इथे आम्ही 2-2-3-3 वैशाली आहोत. तर वैशाली या शब्दाचा काय अर्थ आहे? वै म्हणजे स्त्री आणि शाली म्हणजे भात लावणारी स्त्री. साधंच आहे. वैशाली भात लावणारी स्त्री म्हणजे वैशाली. सीता नांगरलेली जमीन म्हणजे सीता, न नांगरलेली जमीन म्हणजे अहिल्या. शूर्पणखा जिचा तुम्हाला प्रचंड राग येतो, तिचं नाव अतिशय सुंदर आहे. जिची नख अतिशय सुंदर आहे आणि त्या नखावरती सूट तोलून ती उपंती आहे, ती म्हणजे शूर्पणखा. म्हणजे ही सगळीच नावं सांगत बसले तुम्हाला, म्हणजे त्याच्यातच वेळ जाईल. पण मुद्दा आहे की देवी हा शब्द आपल्याकडे का आला आणि त्याचा अर्थ काय. तर देवी या शब्दाचा अर्थ आहे जमिनीची मालकीण. जमिनीची मालकीण म्हणजे देवी. म्हणजे भारतातच नाही, जगभरामध्ये स्त्रियांची म्हणजे शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. समाजशास्त्रज्ञ आज मान्य करतं की शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. कारण पुरुष ज्यावेळेस शिकार करणारा भटका होता, त्यावेळेस ही स्त्री स्वतःला दिवस गेले म्हणून कुठेतरी गुहेमध्ये, कुठेतरी झाडाच्या डोलीमध्ये स्थिरावली. आणि मग तिच्या लक्षात आलं की मी जे फळ खाते त्याची बी पडली की त्याच्यातलं झाड उगवत असतं. आणि या शेतीच्या शोधाविषयी तिनं जंगलातली झाडं बाजूला करून शेती करायला सुरुवात केली. आणि भटक्या मानवी जगण्याला एक आकार आला, एक आर्थिक स्थिरता आली. आणि ही आर्थिक स्थिरता देण्याचं काम स्त्रियांनी केलं आहे. एक आर्थिकी माहित नव्हतं. ही काही राष्ट्राची उत्पत्ती कशी झाली आहे, मायथॉलॉजिकली मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. सायंटिफिक अप्रोच हा आहे की ज्या काळामध्ये स्त्री जंगलातली झाडं तोडून शेती करू लागली, स्वतःच्या फक्त एका स्क्रू नावाच्या हत्यारानं, त्यावेळेस पुरुषाला मी शेती करू शकतो याच्यावर विश्वास नव्हता. स्त्रीच्या पोटातून जे जन्माला येतं ते माझ्यामुळे येतं याचं त्याला ज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे कृषी माया, स्त्री कृषी माया करते. म्हणजे तिच्या पोटातून मुलं जन्माला येतं आणि ती जमिनीतून धान्य उगवते. ही कृषी माया म्हणजे काहीतरी जादू आहे की काय असं पुरुषांना वाटायचं. आणि म्हणून स्त्री ही जमिनीची सगळ्यात पहिल्यांदा मालकीण झाली. देवी. स्त्रियांना देवी म्हटलं जातं. देवी म्हणजे काल्पनिक कोणीतरी वरून आली, खालून आली असं नाहीये. ज्या देवी आकरणविग्रह आहे, भवानी, अंबा, दुर्गा, त्या आक्रमक झालेल्या देवी आहेत. म्हणून मी बायकांना नेहमी सांगत असते की नवरात्र म्हणजे बीजपचं हळदीचं असते. देवीला या सगळ्याची काहीच गरज नाही. देवीला गरज आहे तिच्या आजच्या देवीची. म्हणजे भारताचा वारसा काय नाही. म्हणजे आजची देवी कुठे आहे? सत्ता निर्माण करणारी, सत्ता चालवणारी, सत्ता राबवणारी. एवढंच नाही तर अधिकारवाणीनं सगळ्या गोष्टी करणारी. आज आम्ही लाडक्या बहिणी नाही, लाडक्या बहिणी मला शब्दाचं सुद्धा प्रचंड हसायला येतं. कारण प्रत्येक लाडका भाऊ सातबाऱ्यावरच्या एलओसीवर तुमचं सही घेतो आणि तुम्ही लाडक्या बहिणी होता. प्रत्येक भाऊ तो सरकारमधला असो की तो घरातला असो, हे फरक नाही या भावांमध्ये. आणि बायकांनी माहेरांचे कौतुक फार करू नये. शोषणाची सुरुवात ही माहेरूनच होते. स्त्री म्हणून नाकारलं जातं, स्त्री म्हणून शिक्षण नाकारलं, स्त्री म्हणून नोकरीला
संबंध, तिला ती स्त्री असण्याची जाण आणि तिच्या स्त्री असण्याच्या मर्यादा तिला सातत्याने सांगणारे आपण असतो, सातत्याने सांगणारे सिमोन बुवा हिनं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं. ते पुस्तक तुम्हाला वेळ मिळाला तर आवर्जून वाचा. डॉक्टर आबा साळुंखे सर त्यांची हिंदू धर्म आणि संस्कृती या पुस्तकामध्ये फार सुंदर मांडतात की स्त्री ही कशी असावी याचं सगळं वर्णन आपल्या धर्मशास्त्राने करून ठेवलेलं आहे. म्हणजे बाईनं कसं हसावं इथपर्यंत तिनं तोंडाला पदर लावावा आणि हळू हसावं, तिनं हळू बोलावं. म्हणजे तुम्हाला मोठ्यानं हसण्याचा, मोठ्यानं बोलण्याचा, स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा कुठलाही अधिकार आपल्या देशातलं पुरुषसत्ता असलेलं धर्मशास्त्र देत नाही. आणि आम्ही बायका सगळ्यात जास्त डॉक्टर आबासाळुंखे सरांचं वाक्य आहे की ज्या धर्मव्यवस्थेनं स्त्रियांवरती प्रचंड बंधनं लावली, त्यांचं माणूसपण हिरावून घेतलं, त्याच धर्मव्यवस्थेला वहळ करण्याचं काम या देशातल्या स्त्रियाच करतात. आणि म्हणून कुठल्याही सत्संगाच्या चेंगरामेंगरीत मरणाऱ्या स्त्रियाच असतात. म्हणजे मला प्रचंड बुद्धीची कीव येते अशा बायकांची, रुपाली चाकणकर सारख्या बायकांची, की स्वतःला एक महिला राज्य आयोगाचं अध्यक्षपद इट इज अ जोक आहे का? म्हणजे तुमच्या माझ्या कुणावरही अन्याय हो, आम्हाला जिथं दाद मागण्याची आमची म्हणजे हक्क जातो, आम्ही त्या महिला आयोगाचं दाद ठोठावू शकतो की आमच्याकडे हा अन्याय झालाय, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. पण हा बरं वाटलं होतं. काही दिवसापूर्वी बाई बोलली होती की तुम्ही मुलीला लग्न करताना ताटवाटी देण्यापेक्षा भारताचं संविधान द्या. कुठलं काय गोष्ट आहे, किती सुबुद्ध काही बुद्धी माहिती आहे बाबा. म्हणजे दिसण्यावर फक्त बायका करतात असं नाही, काही बुद्धी पण असतंय. पण फारच लवकर माझा भ्रमनिराज झाला ज्या वेळेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्याचं प्रकरण, निर्बुद्ध लोकांच्या डोक्यावरती तुम्ही ज्यावेळेस बायकांना पायावरती डोकं टेकवता त्यावेळेस किमान तुमच्या डोक्याची व्हॅल्यू जरा लक्षात घ्यायचा. बुवा बापूच्या डोक्यावरती पाय ठेवायला जाते आणि ते तीर्थप्रदर्शन करायला जाते त्यावेळेस या पद्धतीचं नेतृत्व आम्ही तयार करतात. आज आपण सगळ्यांनी कधी उपवास करून कुठल्या बाईला शिक्षिका बायका शिकल्या तर नवऱ्याच्या ताटात आळ्या पडतात, नवरे बनतात, इथपर्यंत बोललं जात होतं. सावित्रीबाई मागं हटल्या. आज बायकांच्या पगारावर एवढे फोर व्हीलर घेऊन चालवरती आमची अर्थकारण पुढे सरकली. ज्या सावित्रीबाईच्या अगोदर दोघीही बाई शिक्षिका झालेली मला दाखवा. कोणते उपवास धरून कोणत्या महाराजांच्या तुरुंगात असणारे, तुरुंगाच्या बाहेर असणारे कोणी असते, या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमचं काही पुण्याला घडते, कुठं औरंगाबादला घडते. म्हणजे जी विद्या फक्त पुण्यापर्यंत लिमिटेड होती, एका जात वर्गापर्यंत लिमिटेड होती, ती प्रत्येकाच्या झोपीपर्यंत पोहोचवण्याचं काम क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी केलं. आणि त्याच्यानंतरच मुलींना पोत्यात घालायचे, पोतं पाठीवरती टाकायचे, सावित्रीबाईच्या शाळेतून पोतं उघडायचे, कोळी गाडायचे, वर्गात बसवायचे. हा प्रवास तुमच्या माझ्या स्त्री शिक्षणाचा. या अवस्थेतून तुमचं माझं शिक्षण सुरू झालेलं आहे. स्कूटीला चाकवी लावून पर्स घेऊन जाणे इतकं शिक्षण प्रकल्प तुमच्याकडून जातं. या पोत्याच्या मुलींपासून सुरुवात करायची. सारासा विचार, विवेक, शहाणपण, अंगभूत असलेलं विज्ञान, जे भारतीय संविधानानं आम्हाला सांगितलं की विज्ञानवादी व्हा. किती विज्ञानवादी झालो आम्ही. एक काय होतं ते बेलाच्या पानाला मन लावून महादेवाच्या पेटीला अर्पण केले की पाच होतो कोणी हा खर्च कशासाठी करायचा आहे. डॉक्टर साहेबांनी सूर्यवंशी साहेब अजून त्यांच्यासोबतचे डायरेक्टर कशाला करायचा हा खर्च. शाळा बांधण्याचा, हे करण्याचा. वेडेच होते. सत्य बोलणारे लोक वेडीच असतात. गाडगे बाबा तुकडोजी महाराज वेडीच होते की माणसं. गाडगे बाबाला कुठे कळे इमारती बांधायच्या. दिवसभर गाव झाडायचं आणि संध्याकाळी लोकांचे मेंदू स्वच्छ करायचे. त्या भूमीत उभे या विदर्भाच्या भूमीनं गाडगे बाबांसारखा संत दिलाय देशाला, तुकडोजी महाराजांसारखा संत दिलाय, पंजाबराव देशमुखांसारखा राजकारणी दिलाय. प्रचंड सुविद्य भूमी ही विदर्भाची. कारण जिजाऊंचं माखेर बुलढाणा आहे. आणि जिजाऊंसोबत अजून एक स्त्री तुम्हाला सांगते जी तुमच्या विदर्भाची आहे. तुम्हाला किती त्याची पोरगी आहे, सत्यशोधक समाजाची कार्यकर्ती आहे. आणि तिनं 1882 ला
विदर्भाच्या स्त्रीनं लिहिलंय. ताराबाई शिंदे बुलढाणा जिल्ह्यातल्याच आहेत त्या पण सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या. छोटंसं पुस्तक आहे, अगदी तुम्ही 1 तासात वाचू शकाल. नक्की वाचा. म्हणजे या देशातल्या पितृसत्तेच्या पुरुषसत्तेला प्रश्न विचारणारं, हा हक्क तुम्हाला आहे, आम्हाला का नाही? हा हक्क पुरुषांना तुम्हाला आहे, आम्हाला का नाही? आणि त्यामध्ये फार महत्वाचं तत्व ताराबाई शिंदेनी सांगितलं. आणि ते तत्व म्हणजे भगिनी भावाचं, ज्याच्यावर आमच्या ताई बोलत होत्या की जसं उभी असेल निवडणुकीला तर माझं कर्तव्य आहे तिला मी मदत करणं, तिला अपलिफ्ट करणं, ना की हे म्हणणं काय कामाची आहे, उद्या नगरसेवक झाल्यावर काय विचारते आपल्याला, नाही काय तिच्यापेक्षा हे बरे. ते आपल्या कधीच ओळखीचे नसतात, ते आपल्या कधीच ओळखीचे नसतात. पण आपण आपल्या जवळचीला सोडून दुसरीला चांगलं कसं म्हणायचं. आणि तुम्हाला सांगू का, बायका प्रचंड बदनाम केल्या गेल्या, प्रचंड बदनाम केल्या. बायकांचे पुरुष सरळ म्हणतात बायकांकडे काय लक्ष द्यायचं, बायकांचं काय असतं, साड्यावर बोलतात, मेकअपवर बोलतात, घरगुती बोलतात आणि भांडेच करतात. मुलं याच्यावर काय बोलतात बायका? बायका एवढंच बोलत नसतात, बायका स्त्री पुरुष तुलना सुद्धा करतात, बायका 2 छत्रपती सुद्धा घडवतात. म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा की तुमची माझी ताकद काय आहे. तुम्ही विचार करा, जिजाऊचा नवरा छत्रपती होता का? जिजाऊचा नवरा छत्रपती होता. शहाजीराजे भोसले सरदार, ज्या घरात जन्माला आले लखुजीराजे जाधव सरदार. म्हणजे सरदाराची मुलगी, सरदाराची बायको. पण छत्रपती शिवाजी महाराज अवघे 2-3 वर्षाचे रंगत असतील त्यावेळेस शहाजीराजांनी एक युद्ध केलं, पेमगिरी, ज्याला भीमगड असं सुद्धा म्हटलं जातं. त्या किल्ल्यावरचं युद्ध झालं आणि त्या वर्षी निजामाचा 5 वर्षाचा पोरगा त्याचं राज्य वाचून शहाजीराजांनी त्याच्या डोक्यावरती छत्र धरलं. आणि छत्र धरल्यानंतर अवघी निजामच्या की शहाजीराजांच्या पराक्रमानं, शहाजीराजांच्या दूरदृष्टीनं वाचली होती. जिजाऊंच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला काय की जर माझा नवरा 5 वर्षाच्या निजामाचं राज्य वाचू शकत असेल तर आम्ही फक्त सरदारच राहायचं का? आम्ही फक्त उजरेगिरी आणि मुजरेगिरीच करायची का? कारण निजामाच्या दरबारामध्ये जिजाऊंच्या वडिलांना आणि भावांना कत्तली केल्या होत्या. जिजाऊंना ते दुःख होतं की आम्ही कितीही इमानीद्वारे सेवा केली तरी आज हा शहा, उद्या तो शहा, अजून कुठला पोर्तुगीज, अजून कुठला औरंगजेब, यांच्या समोर फक्त आम्ही हुजरेगिरी आणि मुजरेगिरीच करायची का? आणि जिजाऊंच्या डोक्यामध्ये कदाचित मला असं वाटतं की त्याच वेळेस निर्माण झालं असेल की येणारा काळ आपला छत्रपती झाला पाहिजे. शिक्षण दिलं जात होतं. पुरुष लोक युद्धाला गेल्यानंतर सगळं स्थानिकचं राजकारण, स्थानिकचा राज्यकारभार, स्थानिकची न्यायव्यवस्था आणि आपल्या मुलांची आणि नवऱ्याचं शरीर निजामाच्या छावणीत जाऊन स्त्रियांना घेऊन आपल्या राज्यात आणून अंत्यविधी केलेला उदाहरण इतिहास आपल्याला सांगतो. या महाराष्ट्राला 2 पराक्रमी छत्रपती आणि ज्यांच्या जीवावर मराठे आजही अभिमानानं मिरवतात, ती सन्मानाची नावं आम्हाला जर कुणामुळे मिळाली असतील तर ती जिजाऊमुळे मिळालेली आहेत. आम्ही विदर्भाचे ऋणी आहोत. पण या जिजाऊंनी ही सगळं काय करू शकले? आपले पुरुष फार सुंदर सध्याचे सगळे सल्ले बायकांनाच असतात. सगळे सल्ले, तो महाराज असू द्या, तो बुवा असू द्या, तो कीर्तनकार असू द्या, तो महंत साधू असू द्या, तो राजकारणी असू द्या, कुणीही असू द्या, सगळे सल्ले कुणाला? बायका. तुम्ही कसं राहायचं, तुम्ही कसं जगायचं, तुम्ही कोणते कपडे घालायचे, तुम्ही किती मुलं जन्माला घालायची, तुम्ही कसं सगळं वागायचं, हे सगळंच सगळं सांगणारे कुणी उघडा तुम्ही न्यूज चॅनल, ते सगळे बायकांना सल्ले देतात. पुरुषांना कुणी सल्ले देतं का? पुरुषांना सल्ले देताना पाहिलं का तुम्ही कधी कुणाला की तू कसे कपडे घालायचेस, तू कसं राहायचंस बाबा, नाही का? तू लहान मुलींवर बलात्कार नाही करायचेस, इपिस्टेन फाईल उघडली की अवघड होत असतं, नाही असं कोणी सांगतं का यांना? सगळे सल्ले बायकांना, सगळेच्या सगळे. मग आम्हाला लोक सल्ले देतात, तू जिजाऊ हो, तू सावित्री हो,
तू अहिल्या कोण भांडे घास धुणं धू पोळ्या कर मला गरम पोळी वाढ आणि तुझी जाऊ मग तुझी जाऊ एवढं सगळं कर आणि मग तुझी जाऊ. मी नेहमी म्हणते की आपण एकदा प्रश्न विचारला पाहिजे जिजाऊ कशी लढली. पुण्याची आणि सुप्याच्या जहागिरीच्या चाव्या शहाजी राजांनी जिजाऊच्या हातात दिल्या. तिथला सगळा राज्यकारभार शिवाजी वारीस जिजाऊ या फारशी राजमुद्रेनं जिजाऊंनी कोणी उपसून फेकेल त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्या वंशात परत कोणी जन्माला येणार नाही. असं असताना सुद्धा जिजाऊ पुण्याला गेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातानं ती पहाड उपसून फेकली आणि प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा फळ असलेला नांगर शिवरायांच्या हातात दिला आणि ती जमीन नांगरली. त्या काळात अंधश्रद्धेला बळी न पडणारी जिजाऊ पुण्याची आणि सुप्याची जहागिरी हातात ठेवून राज्यकारभार चालवणारी जिजाऊ ही आम्हाला का सापडत नाही. का सापडत नाही. तुम्हाला जर आजची जिजाऊ हवी असेल तर जिजाऊच्या हातामध्ये राज्यकारभार देणारा सगळी सूत्र देणारा शहाजी राजा आणि आम्हाला निर्माण करावा लागणार आहे. तो कोण व्हायचा. फुकट जिजाऊ होत असते का. तिच्या जवळ पैसा नाही अडका नाही ती त्याला पैसे नाही हो जिजाऊ अशी तिची जिजाऊ होत असते. तिला सैन्य द्यावं लागतं तिला राजमुद्रा द्यावी लागते तिला भगवान ध्वज द्यावा लागतो तिला अधिकार द्यावे लागतात. सगळ्यात महत्वाचं तिला निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा लागतो. मग जिजाऊ होते. तू हो सावित्री. सावित्री शेतकऱ्याची मुलगी आहे देवसे पाटलाची. महात्मा फुलेंच्या आयुष्यात आल्या त्यावेळेस सावित्रीबाई सामान्य स्त्रीच होत्या. महात्मा फुले ज्यावेळेस परांजपे नावाच्या मित्राच्या निवडणुकीत गेले तिथून त्यांना हाकललं. महात्मा फुले शिकत होते इंग्रजी शाळेमध्ये आणि मग महात्मा फुलेंच्या डोक्यात आलं की अरे मला निवडणुकीतून का हाकललं. मी माळी जातीचा आहे म्हणून म्हणजे वर्ण वर्चस्वाचा धर्म हे मोठे ते ग्रेड आपल्याकडे देशमुख पाटील हे हलके ते वरचे नाही का हे अफजल असे ते बाराम असे आपल्याकडे काही कमी आहेत का. जाती उपजाती आपण पाच ग्रेड लोक आपण जर हे सगळं लिहिलं ना आम्ही उगीच वेळासाठी कम्प्युटर निर्माण करीत बसलो. तुम्ही किती ग्रेड लोक आहात. तुम्ही जातीवर्ण व्यवस्था निर्माण केली तुम्ही जाती व्यवस्था निर्माण केली. तुला पाहिजे ज्याचं जगात सगळे बघतात टीव्हीवर नाही असं आपल्याकडे झालं पाहिजे. जिओचा रिचार्ज वाढला तर वाढला मला काय करायचं. माझ्या पोराचं सगळं खात्यात झालं पाहिजे. सगळी व्यवस्था वाकून का होईना. तर मुळात सुद्धा महात्मा फुलेंचं सगळ्यात मोठे माणूस हे आहे की शिक्षण द्यायचं स्त्रियांना शिकवलं पाहिजे. कारण घराची दोन्ही स्त्रियांच्या हातात आणि घराचीच नाही तर मुलांच्या आयुष्याची जगण्याची समाजाची निर्मिती स्त्रीकडे आहे. मग मुलांच्या बायकोला शिकवायचं आपल्याच बायकोला शिकवायचं. सावित्रीबाईला महात्मा फुलेंनी शिकवायला सुरुवात केली आणि महात्मा फुलेंच्या हातात सगुणाबाई शिरसाट या दोघींनाही शिकवायला सुरुवात केली आणि मग तुम्हाला मला या देशाची पहिली शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मिळाली. आधी ज्योतिराव बाबासाहेब मग सावित्री होईल अशी जमिनीतून थोडी उगवली ती धरणी फाटली सावित्रीबाई वर आल्या आणि मग सावित्रीबाईंनी आम्हाला शिकवलं आई झालं. सावित्री माता की जय. हम जय म्हणायला बहुत परफेक्ट आहे. जय म्हणायला आणि जत्रेत जायला आणि कुणी काही केलं ते आम्ही ते करायला आम्ही फारच ग्रेट लोक आहोत त्या बाबतीत. आम्हाला ते फार आवडतं का करायचं काहीच नसतं. करायचंच काही फक्त जय म्हणायचं. मला फक्त 9 दिवसांनी उपवासच करायचे शब्द काय चिप्स आहेत किती प्रकारे खायला काहीच नाही. जस्ट चेंज भरपूर अभ्यास करायचा 10 तास बसून. त्याच्यामुळे सावित्रीबाई एक अशा आलेल्या नाहीये. पुस्तक घेऊन आल्या प्रकट झाल्या मग पाठीमागचा प्रकाश पडला आणि मग त्यांनी 4 जणांना ज्ञान दिलं. मग ते 4 जण भारतभर गेले. असे झाले नाही. महात्मा फुलेंच्या प्रयत्नाने सावित्री खूप मोठं काम केलं. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना उजळ माथ्यानं त्या काळात करणं ज्या विधवा स्त्रियांवर अन्यायाने अत्याचार होत होते आणि विधवेला दिवस झालं हे कलंकित समाज म्हणून त्यांना जीव द्यायला भाग पडत होता. अशा कितीतरी ब्राह्मण बायकांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी
आपण म्हणतो ना, स्त्री सक्षम झाली किंवा सक्षमीकरणाचा तिचा प्रवास, तिचं स्वातंत्र्य, तिची समानता, हे हक्क विधवांना नसतात का? हे हक्क विधवांना नसतात? त्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून गायब आहे, त्या शुभकार्यातून गायब आहे, त्या सन्मानाच्या गोष्टीतून गायब आहे. बरं, सामान्य माणसाचं सोडून द्या, आपल्या आदरणीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, त्या कार्यक्रमाचं बाईला निमंत्रणच नव्हतं का? विधवा आहेत म्हणून. इतकं सुपरफास्ट भारताचं संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं आम्ही. इक्वॅलिटी बिफोर लॉ विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, कुठल्याही भेदभावाशिवाय स्त्री पुरुष समानतेचं तत्व भारताच्या संविधानानं 1950 ला तुम्हाला मला दिलंय. मानसिक, आर्थिक ती एकटीच झाली, तिला तुमच्या जास्त मदतीची गरज आहे, ती सगळ्या दृष्टीने सक्षम आहे, तिच्या घरात सगळं आहे, तिला गरज आहे. का करतो आपण विधवांना शुभ कार्यामध्ये? बरं, पुरुषांना नकारतो का? ज्याची बायको मेली आहे अशा पुरुषांना तुम्ही नकारता का? जर आपली एखादी बाई विधवा झाली असेल, तिला 2 मुलं असतील, आपण भेटायला जातो, स्त्री सक्षमीकरणाचं आपण भेटायला जातो, काय सल्ला देतो तिला? काय सल्ला देतो तिला? बाई, मुलांकडे बघून जग, बरोबर आहे की नाही? बरं, एखाद्या पुरुषाची बायको आली, त्याला भेटायला गेलो, काय सल्ला देतो? दुसरी लवकर द्यायचं कबूल केलं सरकार, आणि याच्यामध्ये ओबीसीच्या बायकांना रिझर्वेशन नाही. तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, आत्मनिर्भरतेचा प्रवास चाललाय ना आमचा. गटारीतून गॅस किती दिवस काढायचा? आता ते बंद करून टाकायचा कार्यक्रम. विज्ञानवादी भारताचं संविधान आहे, आणि त्याच्यामुळे आपण, माझं एक म्हणणं आहे, आज या महिला दिनाच्या निमित्ताने आपण भगिनी भाव जो ताराबाई शिंदेने आपल्याला सांगितला, त्या भगिनी भावाला हे ठरवूया की आजपासून आपण कुठल्याही विधवेला फक्त ती विधवा आहे या कारणानं नाकारणार नाही. एका विधवेचं उदाहरण सांगते ना तुम्हाला मी. अहिल्याबाई होळकर हे नाव तुम्हाला सर्व परिचित आहे. मराठी शाखेच्या इतिहासामध्ये अहिल्याबाईचा इतिहास अमीट आहे, कधीही न मिटणारा आहे. मल्हारराव होळकरांची सून, ज्या वेळेस अहिल्याबाईचा नवरा तोफेचा गोळा लागून रणांगणावरती मृत्युमुखी पडला, त्या काळातली पद्धत होती, नवरा वेळेला की बाईला सती जायचं, आणि मग अहिल्याबाई सती जायला निघाली. एक बाई सती नाही जायची बरं का, कारण लाडक्या नवऱ्याच्या असले लाडक्या बायका असायच्या, त्या सगळ्या लाडक्या बायका सती जायला निघायच्या. ठेवलेल्या, लग्न केलेल्या सगळ्या 9-10 बायका सती जायच्या. आमची ग्रेट संस्कृती, स्त्रीला जिवंत जाळणारी, तिला नवऱ्याच्या चितेवरती जिवंत जाळणारी संस्कृती. ज्यांना संस्कृतीवरचं प्रेम आहे ना, त्यांनी कधी याची विचार करा. तुम्हाला चॉईस निर्माण व्हायच्या आधी लग्न करणारी बालविवाहाची संस्कृती आमचीच होती, पण जे चुकीचं आहे ते कालांतरानं नाकारण्याची किंमत आमच्यात असली पाहिजे. स्त्रीला बरोबरीनं वागवणार, आणि सासरा कसा असावा तर मुलांना पोटासारखा असावा. फार फॉरेन आदर्श शोधायला जायची गरज नाही हो आपल्याला, अजिबात गरज नाही. आपल्याकडे खूप आदर्श आहे, पण प्रॉब्लेम काय आहे? वाचेल कोण? मोबाईलवर फुकट मिळतो सगळं. गुगल बाप आहे, चॅट जीपीटी आलं, परप्लेक्सिटी आलं, गुगल आलं, अजून काय इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. आमच्या व्यक्तीला किती सांगतात तुमच्या व्यक्तीला? एक फोटो टाकला की सगळीकडे जातो, रुपाटी त्याचा आला तसा नाही. अजून एक सांगूनच ठेवतो तुम्हाला, म्हणजे कॉलेजमध्ये ज्यावेळेस आम्ही मुलींचा आत्मनिर्भर होण्याचा शिकवायला जातो ना, त्याच मुलींना सांगत असतो, बायकाने काही माहीत नसेल म्हणून सांगते, आपला एक प्रॉब्लेम, आपल्याला वाटतं समजा मी फोटो काढला आणि अशा घरीला पाठवला किंवा शिल्पाताईला पाठवला,
मला काय वाटतं होतं की तो डिलीट केला, आता तो संपून गेला, आता तो डिलीट झाला. तो कधीच डिलीट होत नसतो. मोबाईल मध्ये काहीही सिक्रेट नसतं. तुम्ही 1 मिनिटासाठी सुद्धा कॅप्चर केलेली इमेज त्याच्या डाटामध्ये सेव्ह असते. ते कधीही वापरू शकतात. ते मध्ये आलं ऍड, तुमचा फोटो काढायचा, त्याला ती कपडे साडी घालायची, तिकडे फुललं बायकांनी फोटो काढले. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा काय केले पाहिजे तर किमान 2 तास आपला मोबाईल बाजूला ठेवून आपला टीव्ही बंद करून पुस्तकं उघडली पाहिजे. त्याच्या पोराचं आणि एका पत्र काढून टाकलं, त्याच्यानंतर ऍक्सिडेंट. आम्ही लगेच वृत्तपत्र शोधून घ्यायचे, पोस्टर टाकायचे, कुठे गेला अगदी व्हिडिओ कोणाचा झाला. आता मोबाईलवर मग आता तुम्हाला कशा म्हणतात तुम्हाला भाग्य मिळालं, ही शब्दचा अर्थच मला कळत नाही. मला भाग्य मिळालं तलवारीच्या जोरावर मिळत होती, जिजाऊंनी घेतली. सावित्रीबाईंच्या काळामध्ये शिक्षणाची सत्ता होती, सावित्रीबाईंनी तुम्हाला मला दिली. आजच्या काळातली सत्ता काय? आजच्या काळातली सत्ता आहे ज्ञान. आमच्या बायका इतक्या हुशार पाहिजे, कुठलाही प्रश्न विचारला आणि कुठल्याही मुद्द्यावर किंवा आम्हाला 15 मिनिट बोलताना तसा त्याचा हात होतो. आता लढावत बायका तासांतच म्हणतात, बरोबर तासांतच बोलतात. आमचं फॅमिली रिपोर्ट प्रत्येक जिल्ह्यात झालं, म्हणतं की 35% दिवस मोबाईलमध्ये होत आहे. म्हणून मला सांगा बायकांनो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला कुणी असो, कुठली स्त्री असो, ती हाऊसवाईफ असो, ती नगरसेवक असो, ती शिक्षिका असो, ती प्राचार्य असो, की ती कुणी असो, कुठल्याही पदावर असो, डझंट मॅटर. आपल्या भारतातल्या पदाचं सारखं होतो परदेशामध्ये ते तिथून बाहेर पडली ती सामान्य माणसं असतात. नागरिक केली, तिला नागरिकत्वाचे हक्क दिले. तुम्हाला मला नागरिकत्वाचे हक्क या पुरुषांच्या बरोबर येणार सगळे आपल्या जवळ. आज जर एक शिक्षिका आणि एक शिक्षक काम करत असेल, आय एम टॉकिंग अबाउट गव्हर्नमेंट सेक्टर, तर त्यांचा पगार सारखा आहे का? कारण आठवतो स्टेजवर बाहेर स्वयंपाक कोण करतो? स्वयंपाक कोण करतो? त्या दिवशी महिला दिनाच्या निमित्तानं आमचे एक सर म्हणाले, मॅडम जागा आज तुमचंच राज्य आहे, सगळ्या स्त्रिया आलेल्या आहेत, बसलेल्या आहेत, तुम्ही बघा. मी म्हटलं फक्त जाऊन एक प्रश्न विचारा की हा स्वयंपाक कुणी केला? ते आमचं रिझर्व्ह सेक्टर आहे का? आमचं रिझर्व्ह सेक्टर आहे. कोणत्या कलमात लिहिले असं, पण आम्हाला भारी कौतुक केलंच. आम्ही फार छान स्वयंपाक करतो आणि मी गरम पोळी केल्याशिवाय आमचे हे जेवतच नाही. कुणाला यावं पटलं नाही तर बोलवणार नाही, तुम्ही फारके पण नाही. स्वयंपाक कुणाला यावा? ज्याला खायला लागतं त्याला स्वयंपाक यावा. मी बायकांना नेहमी म्हणते, कुठपर्यंत फक्त पोरीला स्वयंपाक शिकवताय? जर पोरांना एकदा चहा करून द्यायचं तर शिकव. आई आजारी येणार चहा करून द्यायचं तर शिकव. आणि आम्ही करत म्हणायचं, बाई श्री जन्मा तुझी कहाणी तुझ्या मान्य झाला, तू नुसतीच रड. अगं रडते कशाला? बघत कोण कानाखाली लावू ना. तू अशी कोणा कधी दुर्गा येतली, भवानी येतली, जिजाऊ येतलीच. यांच्याकडून काय शिकलो मग आम्ही? त्या दुर्गा भवानीचा इतिहास तरी पाहिला का आम्ही? कशा देवी झाल्या त्या? म्हणजे नुसतं मुलाला काय झालंय, नुसतं आपण रडणाऱ्या मालिका, रडणारे पिक्चर बघायचे, स्वतःच्या स्त्रीपणाचे दुःखाला उरवळत बसायचं. बस हलका गुगल पिक्चर अनुभव असेल म्हणून पद सांभाळतीये. जी बाई कधी उंबरठ्याच्या बाहेर पडली नाही ती बाई विधवाला काय करेल ती? आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की या स्त्रियांच्या हक्कासाठी सुद्धा आम्हाला भांडायचं आहे. आज मराठी शाळा बंद होत आहे. अंतिमतः आपण कोण आहे त्याचं? स्त्रिया मुली आहे. शिक्षण जर एकाला द्यायचं असेल इंग्रजी मीडियमच्या आणि मोठ्या शाळेत फी भरून, तर कुणाला दिलं जातं? मुलांना दिलं जातं, मुलींना नाही दिलं जात.
पैसे द्या. हे 1,500 रुपये फिरायला नको आपल्याला तुमच्या नको काय देत 1,500 लाख तरी देतात. हा उत्सव आम्ही माणूस म्हणून साजरा करूया. वस्तू शोभेची वस्तू म्हणून अजिबात नाही. फक्त एक उदाहरण पटपट सोपं कसं आपल्याला सून जायची आहे कशी पाहिजे नाही हे जरा तुमचं जरा रंग रंग कसा पाहिजे ना मी काय म्हटलं केस बांधा बर आपल्याला जावं यायचा कसा पाहिजे अजिबात विचार करायला लागलेला नाही. पटपट काय पैसेवाला शिकलेला नोकरीवाला किंवा व्यवसाय करणारा पण शेती घर प्रॉपर्टी समाजात सन्मान इथं तुम्ही कुठंतरी रंग वापरला ज्या वेळेस आम्ही एखाद्या स्त्रीला बघतो त्यावेळेस तिचा रंग तिचं दिसणं तिचं जे अपीअरन्स आहे त्याच गोष्टीकडे फक्त आम्ही लक्ष देतो. तिचा मेंदू तिचं कर्तृत्व तिच्यातली गुणवत्ता तिच्यातली बुद्धिमत्ता किंवा तिच्यातला एखादा एक्स्ट्राऑर्डिनरी गुण त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. पण ज्या वेळेस आम्ही पुरुषाचा चॉईस आमच्याकडे असतो त्यावेळेस त्याचं शिक्षण त्याची नोकरी त्याचा व्यवसाय त्याची प्रॉपर्टी हा त्याच्या पुरुषत्वाचा मापदंड आहे. कारण का त्याचा रंग त्याचं चपटनाक त्याची उंची त्याचं केस डझंट मॅटर. वाय का बरं कारण या देशाच्या व्यवस्थेनं या पुरुषाला माणूस मानलंय म्हणून ती व्यवस्था त्याच्याकडे माणसासारखं बघते. त्याचा रंगच आहे पुन्हा ती निसर्गाची अप्रतिम कलाकृती आहे. ती पूर्ण माणूस आहे आणि म्हणून आपण स्त्रियांकडे माणूस म्हणून बघूया. जातीपाती भेदभाव उच्च नीचता भारतीय संविधानात आम्ही वापरतो. समानता हे भारतीय संविधानाचं मूल्य आहे. या समानतेचं तत्व स्त्रियांमध्ये भगिनी भावासारखं लागू करूया आणि ज्या ताराबाई शिंदेनं जगाला स्त्रीवाद दिला त्या ताराबाईंचं भगिनी भावाचं तत्व आपण पाळूया. जिजाऊचा संस्कार सावित्रीचं शिक्षण अहिल्याचं प्रशासन आणि भारतीय संविधानाचं हत्यार घेऊन आत्मनिर्भर आणि स्वातंत्र्याचा हा समतेचा जागर असा पुढे नेऊया ही शुभेच्छा किंवा सर्वांना मी या महिला दिनाच्या निमित्तानं देते. आणि माता रमाई ज्यांनी मला लोक प्रश्न विचारतात की बाय रमाई लोकचा बाबासाहेबांसाठी त्याग केला तुम्ही पण त्याग केला पाहिजे माहिती. माझं उत्तर असं असतं की रमाईचा नवरा देशासाठी लढत होता भांडत होता अभ्यास करत होता. दारू पिण्यासाठी त्याग करायचा असतो अजिबात असल्या फालतू गोष्टींसाठी त्याग बी करू नका. त्यागाच्या फार प्रेमात पडू नका. स्वतःचं शोषण करू नका. अजिबात शोषण करू नका. कोणताच देव म्हणत नाही उपवास करा. कोणताच देव म्हणत नाही बिनचप्पलचं जा. कोणताच देव म्हणत नाही गुडघ्यावर रांगत जा. संत तुकारामांचं वचन आहे तीर्थी तोंडा पाणी देव रोकडा सज्जन. ईश्वर कुठला सज्जन माणसाच्या अंतःकरणात सावलेला आहे आणि म्हणून विठ्ठलाला सगळ्या जाती धर्माच्या संतांमध्ये ईश्वर दिसला आणि त्यांना माणसात ईश्वर दिसला. म्हणून आपण सज्जन माणसातल्या ईश्वराला ओळखूया अंधश्रद्धेला कुटुंबाती देऊया आणि आमचा महिला दिन सक्षमतेकडे नेऊया. कारण ही बुद्धीची कामं आहे आणि आम्ही बायका बुद्धिमान आमचा दावा आहे की आम्ही बुद्धिमान आहोत. आम्ही बिलकुल अबला बिबला केसरी जन्मा तुझ्या कहाण्या बिहाण्या बिलकुल रडायचं नाही. भांडा पण रडू नका. बिलकुल रडायचा कार्यक्रम बंद करून टाकायचा. भरपूर वाचायचं भरपूर छान जगायचं सुंदर जगायचं अपडेट जगायचं अप टू डेट जगायचं. मस्त तुम्ही सुंदरच आहात चांगला सुंदर जगा समानतेनं जगा पण माणूस म्हणून जगा.
फक्त बाहुल्या म्हणून जगू नका, फक्त रवैया म्हणून जगू नका. आपण एक पूर्ण माणूस आहोत म्हणून जगायला आपली सुरुवात हीच तुम्हाला महिला दिनाची मी शुभेच्छा देते. आज देशमुख महिला मंडळ पुसद याच्या आपल्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई, आपण आपल्या सगळ्या मंडळांनी, आमच्या शिल्पाताईंनी, सगळ्याच तुम्ही महिलांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची मनापासून ऋणी आहे. थांबते. एक पुरुष स्त्रीचं वर्णन करताना म्हणतो, मी जन्माला आलो त्यावेळेस मला स्वतःच अमृततुल्य दूध देणारी आणि स्वतःच्या खुशीची ऊब देणारी एक स्त्री होती, ती माझी आई होती. मी मोठा होऊ लागलो, चालता चालता पडायला लागलो, हसता हसता रडायला लागलो. मला रडताना सावरणारी आणि रडतानाही हसवणारी एक स्त्री होती, ती माझी बहीण होती. मी मोठा होऊ लागलो, शिक्षणाची गरज निर्माण झाली. आईला दिलं सपोर्ट करून मला शाळेत नेलं. माझ्या चिमुकल्या हातांना मुळाक्षर शिकवणारी आणि मला जगण्यासाठी समृद्ध करणारी एक स्त्री होती, ती माझी शिक्षिका होती. आयुष्य जगत असताना मी तरुण झालो आणि लग्नाच्या ढोल्यावर चढलो. माझ्या आयुष्यात एक स्त्री आहे जिने माझ्या सुखातही आणि दुःखातही मला समर्थपणे साथ दिली. मी हरलो, पराजित झालो, तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून निवांत रडलो. त्या अपयशासाठी जिने मला सावरलं, स्वीकारलं आणि शेवटपर्यंत निभावलं, ती एक स्त्री होती, ती माझी बायको होती. आयुष्य जगत असताना मी अधिकाधिक प्रौढ झालो, तसा कठोर झालो. माझ्या या कठोर हृदयाला बर्फासारखं वितळवलं आणि मला लहान मुलासारखं खळखळून हसवणारी एक स्त्री होती, ती माझी मुलगी होती. आयुष्य जगून झालं, मी म्हातारा झालो, शरीर थकून गेलं, अवयव गलित लागत. माझ्या या थकलेल्या देहातून एक दिवस प्राण निघून गेला. माझ्या या निष्प्राण देहात जिने स्वतःच्या कवेत घेतलं आणि मला कायमच शांत केलं, ती एक स्त्री होती, ती माझी मातृभूमी होती, ती माझी मातृभूमी होती. धन्यवाद.